सगळ्यांनी आपला आजचा प्रवास कालचा प्रवास झालेला सांगा. काल रात्री गाडीवरती आलेलो आहे तामिनी घाटातून आणि माझे डोळे बघा अजून झोप झाले. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अविनाश शिंदे स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की एवढ्या उशिरा 10:30 वाजले तरी काय कुठला व्हिडिओ काढतो. तर आम्ही चाललोय कोकणामध्ये, आमची अख्खी टीम आहे ॲक्वा टीम. तर हा मस्त धमाल मजा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रात्रीचा अर्धा प्रवास झालेला आहे, सगळ्यांना झोपाळ्या होत्या म्हणून आम्ही मस्तपैकी आता चहा पितोय गरम गरम, जेणेकरून सगळ्यांच्या झोपा उडतील. सात तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो मस्तपैकी आता दापोलीला. रोड काही संपतच नव्हता, त्यामध्ये आमच्या ओमला उलट्या झाल्या, त्यामुळे गाडी एकदम हळूहळू चालवावी लागल्या दोन्ही गाड्या. आणि आता मस्त फ्रेश होणार आहोत. आता एक आम्ही आला रोड मध्ये एक मस्त टपरी भेटली. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. इडली खाणार आहे. इडली काय खाणार आहे? ही इडली खाणार आहे. तू काय खाणार आहे? नाश्ता खरंच भारी होता, खरंच भारी. खात नाही तेलकट, पण ते इथले तुमचे वडे खाल्ले. एक असं आहे, मी जमिनी तेल वापरतो पण इथं रोज तेल बदलला जातो. अरे वा. दापोली तालुक्यात असा माणूस आहे की जमिनी तेल वापरतो आणि रोज तेल बदललं जातं. म्हणजे माझा दापोली तालुक्यात इथं नाव आहे. 7ला लावायचं, 10-11ला बंद. मुरुडला संध्याकाळी 5ला धंदा लावतो मक्याचा, 2 तास धंदा करायचा बस. नाश्ता केलाय आणि आता खास आलोय आम्ही हरणे बंदरवरती. कशासाठी? तर मासे घेण्यासाठी. ताजे ताजे मासे, कुठे कोणते मासे आलेत आम्ही बघणार आहोत आणि मस्त मासे घेणार आहोत. चला तर मग. बंदरवरती जा, ह्या बोटी आहेत ज्या माझ्या मागे बघतात, ह्या बोटीतून मासे बाहेर येतात आणि मग ह्या ज्या बैलगाड्या उभ्या आहेत त्या बैलगाड्यांमध्ये भरतात आणि पाण्याच्या बाहेर आणतात आणि इथे लिलावाला बसतात, मासे विकतात. रात्रीचा प्रवास, त्याच्यानंतर हरणे बंदरवरचे मासे, ते घेतल्यानंतर आम्ही आलो स्वप्नदीप या रिसॉर्टला. स्वप्नदीप हे रिसॉर्ट आम्ही दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, की जिथे आम्ही आल्यानंतर दरवेळेस थांबतो. मस्त स्वप्नदीप एक रिसॉर्ट आहे. आम्ही दुपारी जेवलो, फिशवरती सगळ्यांनी ताव मारला आणि जे झोपले होते सगळे डाराडूर, आणि आमच्यातले 2 जण खूप घोरत होते आणि ह्या घोरण्याच्या आवाजाने मी आणि चंदू उठलो. बघा चंदू, आम्ही दोघं उठलोय आणि आता जाणार आहोत. संध्याकाळच्या 5, 5:15 झालेत. आता जाणार आहोत बीचवर. महत्त्वाचा विषय म्हणजे पोहणे. मस्त धमाल करणार आहोत.
सगळेजण आहे ते आता बीचला चाललो आम्ही. सांगा थोडक्यात सगळ्यांनी आपला आजचा प्रवास, कालचा प्रवास झालेला सांगा. काल रात्री गाडीवरती आलेलो आहे तामिनी घाटातून आणि माझे डोळे बघा अजून झोप झालेली नाहीये. हे खास गाडी आहे यांची, बघा ही बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये, ही गाडी आहे. या गाडीवरती पुण्यावरून खास आलेले आहेत. आमच्या कार होतीच आणि अजून आमचा खास पाहुणा आलाय. गेले काही दिवस आमच्यापासून बाहेर होता, लांब होता. तर पाहुण्या इकडे बघ, काय तुला वाटतं आपल्या व्हिडिओ बद्दल? दोन शब्द बोल. अविनाश सरांसोबत ट्रिपला येण्याची मज्जा वेगळीच आहे. अरे वा, अरे काय प्रथमेश बोला ना लवकर. हा प्रथमेश आहे. आता सगळे रेस आमची कॉम्पिटिशन आहे. माझ्यासाठी अवघडच घडला का? कारण तब्येतीने माझा साथ दिली नाही. आणि उलट्या होत होत्या का? पण एकदा इथं स्वप्नदीप रिसॉर्टला पोहोचलो, मित्रांचा उत्साह बघून माझाही उत्साह वाढला. आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग करायला. अभि खास आमचा अभ्यासू एक व्यक्तिमत्व आहे. आज तो खास अभि बोल 2 शब्द. मलाही खूप छान वाटलं प्रवास करून. काय आणि कुठे आलाय? कुठे आहे? थांबा, अभि कुठे आलाय? समुद्रावर. चंदू इकडे. चंदू जरा 2 शब्द सांग आपल्या चॅनलच्या आपल्या मी लोकांना. अविनाश सरांसोबत आज आलेलो आहे. मला खूप छान वाटत आहे बीचवरती. मी पहिल्यांदा माझा बीचवरचा अनुभव आज अविनाश सरांसोबत आनंद घेणार आहे. ही सगळी आमची टीम आणि आम्ही या ठिकाणी मज्जा करणार आहोत. पाहूयात ब्लॉग मध्ये आपण. संध्याकाळचे 7, 7:15 झालेत आणि आम्ही बीचच्या शेजारी सगळे बसलोय. एक हॅपीनेस सायंकाळ आहे. खूप काळोख झालाय इकडे. लवकरच 7 वाजले की अंधार झालेला असतो. आणि आमच्या आता गप्पा चालू आहेत, पुढच्या ट्रिपची तयारी. आणि जरा जुने किस्से असतात, जुन्या गोष्टींना उजाळा, जरा गप्पा गोष्टी चालल्यात. प्रवीण आहे आमचा. प्रवीण सांग जरा 2 शब्द. नमस्कार, मी 2 शब्द बोलून आपलं वाक्य संपवतो. ह्याला अर्थ आहे का? अभि बोल. अभि सगळ्यांनी बोलायचं आहे. आता हे संध्याकाळची बीचवरच्या गप्पा संपल्याने आम्ही आलो मस्तपैकी चहा पिण्यासाठी. गरम गरम आल्याचा चहा होता आणि आमची पुढच्या प्लॅनची तयारी चालू होती सगळ्यांची चहा पिता पिता. संध्याकाळचा चहा झाला आणि एक मस्त वाटतं, एकदम थंडगार हवा सुटली आहे. आता 8:30-9 वाजलेत. खूप भारी वाटतं. आता आम्ही सगळे मित्र गप्पा मारतोय, जुन्या गोष्टी आठवणी काढतोय, एकमेकांच्या जुन्या गोष्टींना उजाळा देतोय. आता आमचं जेवण आलं मस्त. कोळंबीचा रसा, भाकरी, गरम गरम भाकरी, चपाती. आणि यांचे आहेत 3 जण व्हेज खातात. पनीरची भाजी आहे, चांगली आहे भाजी आहे. पण प्रथमेश वा जेवण मस्त बनवले. चवदार जेवण आहे. या जेवायला सगळ्यांनी. आजचा दिवस दापोलीचा डे 1चा खूप मजेत गेला. फिश, हरणे बंदर, मुरुड बीच धमाल केली, मस्त गेली. रात्रीच्या गप्पा गोष्टी मारल्या. कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा डे 1? आवडला असेल तर जरूर कळवा आम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.